परंतु सिग्नल शाळेने NEP 4 वर्षापूर्वी सुरू केली. तर NEP मध्ये काय जे काही महत्त्वाचे मुद्दे काय आहे NEPचे, की शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण जे आहे, तर ते आमच्याकडे म्हणजे 60 मुलं आहेत आणि 17 शिक्षक आहेत. हे गुणोत्तर प्रमाण म्हणजे प्रत्येक 6-8 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असं गुणोत्तर प्रमाण आहे. दुसरं त्याचं आहे की प्रयोगशील शिक्षण पाहिजे. तर आमच्याकडे सगळंच प्रयोगशील आहे. म्हणजे आमच्याकडे डिजिटल एज्युकेशन आहे, पूर्ण शाळा वायफाय आहे आणि वेगवेगळे टूल्स आहेत जे म्हणजे वर्गाच्या बाहेर आणि वर्गाच्या आतमध्ये पण आम्ही जे शिकवताना ते शैक्षणिक टूल्स वापरूनच शिकवतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचं शिक्षण आणि प्रत्यक्ष रोजगार याच्या काहीतरी एकमेकांशी कन्सर्न असला पाहिजे. तर आम्ही 4 वर्षापूर्वी सिग्नल शाळेमध्ये टेक्निकल एज्युकेशन सेंटर सुरू केलं, ज्याच्यामध्ये 8वी 9वी 10वीची मुलं प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, कार्पेंटरी, फॅब्रिकेशन, पेंटिंग सारखे 6 ट्रेड शिकतात. पण हे करत असताना दुसरं परत तुम्ही 10वीत चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्हाला तुमची टक्केवारी चांगली असली पाहिजे. सिग्नल शाळेची मुलं अबाव 75, 80, 72 अशा मार्क्सने पास होतात.